हॅलो माझ्या यूट्यूब फॅमिली, कशी आहात तुम्ही? तर आज आहे रविवार. तर रविवारचा काय प्लॅन आहे तुमचा? माझा काय प्लॅन आहे तुम्हाला दाखवतो. या हे आहे मटण, ते आता शिजायला ठेवलेलं आहे. पाऊस शिजलं आहे का? नाही, थोडा वेळ लागते. त्याला शिजून घेऊया आपण. तर आता बिर्याणीसाठी साहित्य घेतलेलं आहे बघा. हे घेतल्यात मिरच्या, हे आहे टोमॅटो, हे कांदा. तर तुम्ही बघू शकता आता टमाटे आणि मिरच्या कापलेल्या आहेत. सुहाना मसाल्याची पुडी, लसूण पण काढून घेतलेलं आहे. तर बघूत आपण मटण शिजलंय का. शिजलंय पण थोडंसं शिजायचं आहे, बाकी थोडं वेळेला शिजू देऊया. तर तुम्ही बघू शकता आता पातेल्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे बिर्याणीसाठी. आणि हे आपलं बिर्याणीचं साहित्य तयार झालेलं आहे. हे बिर्याणीसाठी लागणारे आपण तांदूळ घेतलेले आहेत. तेल तापलेलं आहे. आपण आता याच्यात कांदा टाकून घेऊ. आता लसूण, गरम मसाला, इलायची, सर्व याला मिक्स करून घेऊया. तर याच्यामध्ये मिरच्या टाकून घेऊया. तर त्याला हलवून घेऊया. त्याला आता थोडा वेळ मस्त भाजू देऊया तेलामध्ये. कांदा एकदम कुरकुरीत होईपर्यंत. थोडंसं मीठ टाकून घेऊया, लवकर भाजते. मिरच्या, कांदे वगैरे, थोडीशी हळद पावडर. ते बिर्याणीसाठी पाणी गरम करून ठेवलेलं आहे. बिर्याणीमध्ये कधी पण थंड पाणी टाकायचं नाही, गरम टाकायचं. तर आता कांदे आणि मिरच्या भाजत आलेल्या आहेत. आता आपण टोमॅटो टाकूया. आता स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता फोडणीमध्ये टाकून घेऊया. मस्त आहे की तेल सुटलेलं आहे. माल मटण एकदम छान भाजलेलं आहे. थोडंसं दही टाकून घेऊया. तर आपण तांदूळ टाकून घेऊया. तर आता याच्यामध्ये मटण टाकून घेऊया. हलवून घेऊया, मस्त एकदम मिक्स करून घेऊया. असा मसाला, टेस्ट येण्यासाठी.
घरगुती मसाले. ह्याच्यामध्ये गरम झालेलं पाणी टाकून घेऊया. लागेल तेवढंच पाणी टाकायचं बिर्याणीला. पाणी बरोबर आहे आता सध्या. आता चिवला लागलेली आहे भूक. बघा कशी भोगण्यापाशी जाऊन बिर्याणी झाली का बघत आहे. तर बघा कसा कलर सुटलेला आहे बिर्याणीला. छान कलर आलेला आहे. आता थोडंसं झाकून ठेवूया, लवकरात लवकर शिजून जाईल. तर बिर्याणीचं पाणी आटलेलं आहे. तर याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. बिर्याणीचं पाणी आटलेलं आहे. आता कोथिंबीर टाकलेली आहे. तर थोड्या वेळ झाकून ठेवूया.